आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी पोक्सो अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल। बसवेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद। शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दोघांवर बसवेश्वर चौक पोलीस स्थानकात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। सोहेल सलीम शेख राहणार भीमनगर निपाणी आणि त्याला या गुन्ह्यात मदत करणाऱ्या यास्मीन उजेर अन्सारी राहणार मुले गल्ली निपाणी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक 10/4/2026 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता तक्रारदार SFT यांच्या अल्पवयीन मुलीला निपाणी येथील मुंगली गल्लीतील यास्मीन उजेरा अन्सारीने निपाणी येथील भीमनगरमधील सोहेल सलीम शेखच्या नावाखाली आमिष दाखवून त्याच्याकडे पाठवले। पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही सोहेल शेखने तिला आमिष दाखवून त्याच्या MH05 AS 0122 क्रमांकाच्या गाडीतून इचलकरंजी येथील एका लॉजमध्ये नेले। तिला अंमली पदार्थ मिसळलेले शीतपेय प्यायला दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला। या कृत्यात सहकार्य करणाऱ्या यास्मीन उजेरा अन्सारी या महिलेने आणि सोहेल सलीम शेख यांनी या प्रकरणी माहिती कोणाला दिली तर जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत दोघांना जेरबंद केलं। त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। या प्रकरणी CPI BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वर पोलीस स्थानकाचे PSI रमेश पवार यांनी कारवाई केली असून अधिक तपास सुरू आहे। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट।